सगळीकडे आनंदच, पण तेवढ्यात काय झालं, बाळाचे डोळे पिवळे दिसायला लागले. मग आम्ही खूप गडबडलो, कारण सगळे बोलत होते कावीळ झाली म्हणून, कारण डोळे आणि चेहरा हा पिवळा दिसत होता. त्यानंतर मग आम्ही आलो इथे हॉस्पिटलला, तर डॉक्टरांना दाखवलं. तर त्यानंतर ब्लड टेस्ट केली, त्यामध्ये कावीळ निघाली होती. तर इथे मी टेस्ट करून घेतली, त्यानंतर रिपोर्ट घेतले. परत डॉक्टरांकडे गेलो आम्ही, तर डॉक्टर बोलले कावीळ आहे, पण मग कवर होऊ शकते. त्यानंतर आम्ही आलो घरी. आता त्याला सांगितलं होतं की मॉर्निंगचं जे कवळं ऊन असतं ते 2 दिवस द्या आणि परत हॉस्पिटलला घेऊन या, तर आपण काय फरक पडतो ते बघू. तर एवढं छोटंसं बाळ आणि किती, आणि इथे मी मारत होते बाळाशी गप्पा. तर कसं असतं ना, डॉक्टर बोलले की 20 दिवसापर्यंत बाळाला कावीळ असतेच, ते आईवडिलांच्या ब्लड ग्रुपवर अवलंबून असतं. तर पहिले डॉक्टर होते, त्यांनी खूप टेस्ट करायला सांगितले आणि त्या केल्यासुद्धा आम्ही. त्यानंतर एक जणांनी म्हणजे आम्हाला सांगितलं की इकडचे डॉक्टर चांगले आहे, आम्ही तिथे गेलो. पण नंतर आम्ही हॉस्पिटल चेंज केलं, दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. तर ते डॉक्टर चांगले होते आणि चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं आम्हाला व्यवस्थित. तर बोलले की 20 दिवस बाळाला कावीळ असतेच म्हटले, आणि होईल कवर. तर त्यांनी औषध वगैरे दिली. आता औषधं चालू आहेत बाळाचे, बघू आता किती फरक पडतो किती नाही. कारण की लहान बाळांचं कसं, हे बाळ आहे 5 दिवसाचं, त्यामुळे खूप टेन्शन येतं. बाळाचं वजनसुद्धा कमी झालं. आता डॉक्टरांनी औषधं दिली आहे. आता परत 3 दिवसांनी बोलवलेलं आहे हॉस्पिटलला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.